इन्सिडेंट झाला त्याच्या अनावधानानं गोष्टी झाल्या त्याबद्दल माझी काही चूक असेल तर सभागृहाची पण ते तुम्ही नाव घ्या ना, कोणाला काय शिवी दिली, कशावरनं झालं, अनावधानाने झालं ते म्हणताय ते तुम्हाला मान्य आहे, पण जे तुम्ही कोणाला शिवी दिलीत ना आणि कशावरनं शिवी दिलीत त्याचाही उल्लेख करा. हे असं मोगम बोलू नका ना, सगळ्या सभागृहाला पण समजू दे ना का शिवी दिली तुम्ही. व्यक्त करतो आणि माफी मागतो. कोणाला शिवी दिलीत ना त्याचं नाव घ्या म्हणतोय मी बाकी नाही काय म्हणत आहे. ठीक आहे, आम्ही माफी म्हणतात ते आम्ही मान्यच करतोय, पण मी समीर तिवरेकर उपनगराध्यक्ष यांना मी शिवी दिली असं का नाही ते म्हणत आहेत. विस्तार लिहा. मी समीर तिवरेकर उपनगराध्यक्ष यांना यतिराज जाधव बांधकाम विभागातले इंजिनियर यांनी जी शिवी दिलेली होती त्या शिवीबद्दल मी माफी मागतोय असं त्यांचं म्हणणं. रत्नागिरी नगर परिषदेच्या आजच्या सभेची सुरुवातच अशी वादळी झाली. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांना अपशब्द वापरणाऱ्या नगर परिषदेचे अधिकारी यतिराज जाधव यांनी त्यांचं नाव घेऊन माफी मागावी ही मागणी मात्र शेवटपर्यंत पूर्ण झालीच नाही. ही सर्वसाधारण सभा गाजणार अशी अटकळ सुरुवातीपासूनच होती. जसं हा माफीनामा गाजला तसंच विषयपत्रिकेवरील पहिल्याच ठरावावर सदस्य आक्रमक झाले. परिषदेने कार्यक्षेत्रात निश्चित केलेल्या जागेवर एबीसी सेंटर उभारणे, अंदाजपत्रक तयार करणे साठी सर्वसाधारण सभेची मंजुरी आहे. त्यामुळे हिथं जे काय चालू आहे बांधकाम त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. का तिथला कुठलाही 1 रुपया नगरपालिकेने द्यायचा नाही, त्याचाची काही संबंध नाही. उगाच ती कुठली तरी बोंबाबोंब व्हायला नको. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वसाधारण सभेमध्ये शहरातील पारसे स्क्वेअरचे नामकरण, सामाजिक संस्थांना अनुदान देताना लेखापरीक्षण अहवालात पालिकेकडे निधी नाही हा मारण्यात आलेला शेरा, रत्नागिरी शहराच्या दुसऱ्या सुधारित विकास योजनेला आवश्यक असलेली मुदतवाढ, मांडवी किनाऱ्यावर जाण्यासाठी अनेक रस्ते असताना नव्या नियोजित रस्ता रद्द करणे हे मुद्दे सदस्यांनी आपापल्या मतांसह मांडले. मारुती मंदिर आणि लक्ष्मी चौक येथे रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातर्फे नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षकांना मुदतवाढ देण्याचा विषय पटलावर आला असता स्थानिक नगरसेविका सुप्रिया रसाळ यांनी असे सुरक्षा रक्षक वर्षभरात नेमलेल्या ठिकाणी आम्हाला दिसलेच नाही असे सांगून खळबळ उडवली. शहरातील परटवण्यातील साई मंदिराजवळील 15 वर्ष रखडलेल्या पुलाचं काम का थांबलं आणि ते कसं पूर्ण करता येईल यावर स्थानिक नगरसेवकांनी प्रकाश टाकला. तर कोकण नगर भागातील ज्या गाळ्यांना पावती मिळते तितकेच ते बांधले जाणार हे नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी स्पष्ट केलं. नगर परिषदेतील कामांना मुदतवाढ मिळण्याच्या ठरावावर बोलताना माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी आक्रमक झाले. अरुण आईस्क्रीम शॉप जवळील पेवर ब्लॉक लावण्यासंदर्भात बोलताना नगरसेवक बंड्या साळवी यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. प्रशासक म्हणून एकही कामाला निविदाला प्रक्रियेला मंजुरी दिली गेली नाही. ही काय सांगतो, ही 4 कामं राहिली ना, त्याच्यामुळे 96-94 कामं झाली असतील, त्याला तुम्ही निविदा प्रक्रिया राबवलीत ना, त्याच्यावर गडबड प्रोसेस केले तर ही 4 कामं का ठेवलीत. आणि प्रशासक म्हणून आपली नेमणूक केली ना, प्रशासक म्हणून आपण 3.5-4 वर्ष काम पाहतोय ना. तुम्हाला आचारसंहिता केव्हा लागते, निवडणूक केव्हा लागते, निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होतो, हे तुम्हाला काय करायचं होतं. ज्योतिबाई करत होती. तुम्ही जर काम करताय, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सूचना केल्या होत्या की तिथल्या नागरिकांना येण्याने तो रस्ता नादुरुस्त, अनेक त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाले, विद्यार्थी मोटरसायकलवरून पडलेत, त्यांना दुखापत झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या रस्त्याची डागडुजी व्हावी की ही कामं 4 ही प्रशासकच्या कालावधीमध्ये झाली. त्याची निविदा प्रक्रिया काढली होती, तिची ओपन जे होतं आचारसंहिता लागल्यामुळे थांबली. त्याच्यामध्ये हे जेव्हा तुम्ही स्पष्ट उल्लेख कराल त्यावेळी कुठलाही रोल सन्मान्य सदस्यांचा येणार नाही. यावेळी नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी बांधकाम विभागाकडून स्थानिक लोकप्रतिनिधींना योग्य तो मान दिला जात नसल्याचं सभागृहाच्या निदर्शनास आणलं. यासह आयत्या वेळचे विषय यावेळी मांडले गेले. एकूणच ही सर्वसाधारण सभा वादळी झाली हे निश्चित. प्रहार डिजिटलसाठी शुभम पवारसह अनघा निकम मखदूम, रत्नागिरी.